रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. येत्या 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक महिना हा सुरू होणार आहे आणि सोमवार 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. या अधिक महिन्यात भगवान विष्णूचं उपासनेचं विशेष महत्त्व आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल आणि या अधिक मासाला मल मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माचे फळ अनेक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंडा म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत. या महिन्यामध्ये विष्णुपूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणं अत्यंत फलदायी आहे. बघा, जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्या अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षाने एकदा येत असतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमाचे पालन केले पाहिजे. अधिक मास हा साधा महिना नाही आहे, हा पुण्याचा महासागर आहे. महिन्यामध्ये केलेल्या एका छोट्या नियमाने संपूर्ण वर्षाचं पुण्य मिळतं, पण चुकीच्या गोष्टी केल्या तर ते पुण्य नष्ट होतं. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत या ज्या चुका आहेत त्या अजिबात आपल्याला करायच्या नाहीत. त्या 99% लोकांना माहीत नसेल त्या चुका कोणत्या आहेत. तसेच या अधिक महिन्यात काय करावे व काय करू नये याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. ही माहिती तुम्हाला सहज कुठेही मिळणार नाही, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. रामकृष्ण हरी. सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य पहा. आणि चला तर मग आता सुरुवात करूया आपण. नियमावली काय आहे तर नंबर 1, रोज भगवान विष्णूची पूजा करा. अधिक मासामध्ये रोज भगवान विष्णूची म्हणजे राम, कृष्ण आणि विठ्ठल यांची पूजा करा. फूल, तुळस, दीप, नैवेद्य अर्पण करा. फक्त 5 मिनटं पूजा केली तरी सुद्धा या महिन्यामध्ये त्याचे पुण्य अनेक पटीने मिळते. जाणून घेऊया. नंबर 2, अधिक मासात भगवतीचा 15वा अध्याय जो आहे पुरुषोत्तम योग या अध्यायाचं नाव आहे आणि हा अध्याय वाचावा किंवा ऐकावा, कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो आणि परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होते. तसेच अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने पितृदोष निवारण होतं आणि अक्षय पुण्याची प्राप्त होते. चला तर आता जाणून घेऊया 3रा नियम. अधिक महिन्यामध्ये अनारसे, बतासे, खारका, सुपारी किंवा फळं असतील तर ही 33 संख्येमध्ये सत्यात म्हणजे पात्रासह दान करायचे आहे. आता जावायला दान देणं वेगळं. हे जे दान आहे हे आपण एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचे असले तरी देऊ तुम्ही शकता. तर जाणून घ्या 4था नियम. संपूर्ण अधिक महिना सात्विक असावा. सात्विक अन्न ग्रहण करा. कांदा, लसूण, मांस पूर्णपणे टाळा 100%. नंबर 5, अधिक महिन्यामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयापूर्वी स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नद्यावर किंवा तीर्थक्षेत्री स्नान करावे आणि शक्य नसेल तर घरी रोज पाण्यामध्ये गंगाजल अवश्य टाकावे. नंबर 6, विष्णूच्या कृपेसाठी पुरुष सुताचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. नंबर 7, अधिक महिन्यामध्ये विष्णू मंदिरात किंवा तुळशीपाशी नित्य दिवा दीपदान करावे. हे पुण्याचे काम मानले जाते. नंबर 8, अधिक मासामध्ये काहीही न करता रोज नामस्मरण करा. फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा नमः शिवाय तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र जसं की ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरीसुद्धा चांगला आहे.
त्याचप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील करू शकता. त्याचबरोबर हरिपाठसुद्धा दररोज वाचू शकता, ऐकू बी शकता. यासाठी वेळ पैसा काहीच नको, फक्त श्रद्धा हवी. नंबर 9, बघा, अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकणार नसाल तरी दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. हे सगळे व्रत केल्याचं पुण्य जे आहे, तर आपण अधिक मासात जेवताना मौन पाळले तर यामुळे आपल्याला मिळतं. नंबर 10, भगवान विष्णूचे पुरुषोत्तम रूपात पूजा करावी. त्यांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला तुळशी दल अर्पण करावे. दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. नंबर 11, अधिक महिन्यात भुकेलेल्या किंवा गरजू लोकांना अन्नदान करावे. गरजूंना कपड्याचे दान करावे. अधिक मासात गोड पदार्थाचे दान करणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना भोजन घालून दक्षिणासुद्धा द्यावी. नंबर 12, अधिक मासात सुवासिनी स्त्रिया 33 अनारसे किंवा 33 दिवे याचे वाण लुटतात. हे या महिन्याचे खास वैशिष्ट्य आहे. नंबर 13, अधिक महिन्यात काही घरीही सुद्धा पद्धत आहे. अधिक मासामध्ये दररोज तुळशीला काहीतरी वाण दिलं जातं. तर हे वाण कशा पद्धतीने असू शकतं? ओटीचं सामान आपण दररोज तुळशी मातेला अर्पण करण्याचं करायचं. यासाठी आठवड्यातून एकदा, मग तो तुम्ही गुरुवारचा दिवस निवडला किंवा रविवारचा दिवस निवडला तरीसुद्धा चालेल. नंबर 14, अधिक मास असल्यामुळे रविवारीसुद्धा तुळशीला पाणी घातलं तरी पण चालणार आहे. कारण अधिक मास हा वर्षातून एकदा नाही तर 3 वर्षातून एकदा येतो. तुळशीची पानं विष्णूनं वाहिली तर मनोकामना पूर्ण होतात असं शास्त्र सांगतं, मी नाही. नंबर 15, मुलीने आपली आई जर हयात असेल तर नक्कीच आपल्या आईची ओटी भरा. आई समजा नसेल तर आईच्या फोटोपुढे तुम्ही ती ओटी ठेवू शकता. याशिवाय आई नसेल तर वहिनी, काकू, मावशी, मामी, चुलती याची देखील ओटी तुम्ही भरू शकता. किंवा कुलदेवीची किंवा आजूबाजूला एखाद्या कोणत्याही देवीचे मंदिर असेल तर त्या देवीची ओटी भरली तरी पण चालणार आहे. 16, या महिन्यात भागवत पारायण करा किंवा ऐका. अधिक मासामध्ये श्रीमद भागवत पारायण करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. घरी शक्य असेल तर घरी किंवा मंदिरात किंवा तुम्ही अगदी भागवत कथा रोज ऐका. एक नाही, पारायण एवढंच पुण्यकारक आहे. नंबर 17, अधिक महिन्यात दान नक्की करा. गोरगरिबांना अन्न देणे, कपडे दान करणे, अधिक मासामध्ये केलेले दान सर्वात फलदायी असतं. आपल्या ऐपतीनुसार अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान किंवा गाईला चारा घालणं या सगळ्याचे पुण्य या महिन्यामध्ये शतपटीने वाढतं. महिन्यातून किमान एकदा तरी दान करा. नंबर 18, अधिक महिन्यात उपवास करा. अधिक महिन्यामध्ये एकादशीचा उपवास करणं सर्वश्रेष्ठ असेल. शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा गुरुवार किंवा एकादशीला उपवास करा. उपवासाने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतात, लक्षात ठेवा. नंबर 19, या महिन्यात सकाळी लवकर उठा. अधिक महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठणं अत्यंत शुभ आहे. यावेळी वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. स्नान करून पूजा केल्यास त्याचं पुण्य इतर वेळेपेक्षा जास्त मिळतं. नंबर 20, या महिन्यात गोमातेची सेवा करा. गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता आहे. अधिक महिन्यामध्ये गाईला हिरवा चारा, गूळ, पोळी खाऊ घालणं हे महापुण्याचं काम मानलं जातं. जवळपास गोशाळा असेल तर तिथं जाऊन गाईची सेवा करा. नंबर 21, अधिक महिन्यात श्री सूत किंवा विष्णू सहस्त्र नाम म्हणा. अधिक महिन्यामध्ये रोज विष्णू सहस्त्र नाम किंवा श्री सूत म्हणणं अत्यंत पुण्यकारक आहे. वेळ नसल्यास फक्त 3 वेळा ओम नमो नारायणा, नमो नारायणा असं म्हटलं तरी चालतं, पण नियमितपणे म्हणा.
22 सगळ्यात महत्त्वाचं, अधिक महिन्यात वाढदिवस करू शकतो, वैश्य श्राद्ध तुम्ही करू शकता. तर हो, तुम्ही वाढदिवस साजरा करू शकता, त्याचबरोबर तुम्ही वर्षश्राद्धसुद्धा करू शकता, काहीच अडचण नाही. त्याच्याबरोबर या महिन्यात तुम्ही सगळे कुलदेवीला जाऊ शकता आणि जायलाच पाहिजे. आपल्या कुलदेवीचं दर्शन अधिक मासात घ्यायलाच पाहिजे. नंबर 23, अधिक महिन्यात श्रीमद कथा, भागवत कथा आणि गीतेचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते. तसेच या अधिक महिन्यात स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये पवित्र नद्यामध्ये स्नान करणे किंवा घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ टाकून स्नान करणे देखील अत्यंत लाभदायक मानले जाते. नंबर 24, त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूचा एक मंत्र आहे. अगदी साधा आणि सोपा मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. कोणता आहे तो मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. हा 12 अक्षराचा मंत्र आहे, म्हणजे 12 अक्षर मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. अधिक महिन्यात तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा या मंत्राचा जप करावा. बघा, या मंत्राची मी पुन्हा आठवण करून देत आहोत. नंबर 25, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण अधिक महिन्यामध्ये आवर्जून करावा. जर हे स्तोत्र म्हणता येत नसेल तर अधिक महिन्याच्या निमित्ताने तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुद्धा शिकू शकता. आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर कमीत कमी मन लावून ऐकू शकता. व्यंकटेश स्तोत्र देखील या अधिक महिन्यामध्ये नक्की करावं. नंबर 26, अधिक महिन्यात तांबूलदान, महिनाभर तांबूलदान केल्यास सौभाग्य प्राप्ती होते. म्हणून अधिक महिन्यामध्ये तांबूलदान करावे, विडा आणि दक्षिणा दान करावे आणि करायलाच पाहिजे. नंबर 27, अधिक महिन्यामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्त होते. आता हा अखंड दिवा तुम्ही वेगवेगळ्या वतीने सुद्धा लावू शकता. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये महत्त्व आहे, म्हणून दीपदान सुद्धा करायला पाहिजे. नंबर 28, अपूपदान आणि दीपदान म्हणजे लोक जावायला आपण अनारसाचं दान देतो, ज्याला अपूपदान म्हणतात. आणि दीपदान म्हणजे अगदी छोटाशा तांब्याच्या पितळीचा दिवा तुम्ही देऊ शकता. असाल तर तो दिवासुद्धा देणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्यात. अपूपदान आणि दीपदान या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्या आणि लक्ष्मीनारायण म्हणून त्यांचा सन्मान केला जावा, यासाठी त्यांना घरात बोलावलं जातं. नंबर 29, श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशन व्रत करावे. म्हणजेच काय की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. मग ते दुपारी झोपणं असो किंवा रात्री झोपणं असो किंवा बसणं असो, गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही. नंबर 30, संपूर्ण अधिक मास पत्रवाळीवरच जेवण करायचं आहे. ताटामध्ये जेवण करायचं नाही, हा देखील नियम पाळू शकता. नंबर 31, त्यानंतर एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. त्याचप्रमाणे संपूर्ण धोंड्याचा महिना गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. नंबर 32, अधिक मासामध्ये जोडपं भोजन म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं. किंवा तुम्ही एखादी स्त्री बोलवून शकतात आणि तिलासुद्धा जेवण घालू शकतात. 33, या महिन्यात दीपदान करू शकतात, आवळी स्नान करू शकतात, ती स्नान करू शकतात. त्यानंतर तिळ किंवा तांदूळ दानसुद्धा आपण करू शकतो, धान्यदान करू शकतो, सौभाग्याच्या वस्तूचे दान करू शकतो, गोदान करू शकतो आणि करायलाच पाहिजे. नंबर 34, धरण पारण भोजन व्रत करू शकतो. म्हणजे एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवास करायचा किंवा फक्त दिवसातून एकदा जेवण करायचं, असं एक मुक्त हे व्रत पण तुम्ही करू शकता आणि खरंच सर्वांनी करायलाच पाहिजे. नंबर 35, जर तुम्हाला ओरडून बोलायची सवय असेल
कोणाचा अपमान करायची सवय असेल तर तुमच्या बोलण्यामुळे खूप लोक दुःखी होतात. मग घरचे असतील, बाहेरचे असतील, तर संपूर्ण अधिक मास तुम्ही कठोर बोलण्याचं व्रतसुद्धा करू शकता. नंबर 36, या अधिक महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रतसुद्धा आहेत की जी आवर्जून वर्षानुवर्षे महिला करतात. तर त्यामध्ये हळदी कुंकू सुस्तिकचं व्रत, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपडा व्रत केलं जातं. नंबर 37, अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवाशीण बोलवून तिची रोज ओटी भरली जाते किंवा एखाद्या सवाष्णी स्त्रीला बोलावून रोज तिला जर चहा आवडत असेल तर चहा किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला पाजलं जातं. एकतर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा किंवा संध्याकाळचं दूध किंवा सकाळचं दूध, तरीही काही व्रते आणि दान आहेत जर आपण अधिक मासामध्ये करू शकतो. नंबर 38, बघा, या महिन्यात मनुष्याने आपली प्रकृती पाहून आपल्याला हे व्रत करायचे आहे आणि प्रत्येक व्रत हे संकल्पना करूनच करायचे आहे. नंबर 19, अधिक महिन्यात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ किंवा भागवताचा जो मूळ ग्रंथ आहे त्याच पारायण तुम्ही करू शकता. त्याची इच्छा आहे ते भागवद्गीतेचे पठण करू शकता. त्याचप्रमाणे भगवान विष्णूचे जे तुम्हाला ग्रंथ माहीत असतील त्याचं पारायण तुम्ही करू शकता. नंबर 40, अधिक मासामध्ये नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकतात. पशुपती व्रत करू शकतो, स्वामी चरित्र, सारामृत, त्याच्याबरोबर मल्हारी सप्तशती ग्रंथ किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचं तुम्ही पारायण करू शकता. नंबर 41, अधिक मास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या पदार्थाचा त्याग करावा. बरेच जण पंच अमृतातले काही पदार्थ त्याग करतात. म्हणजे कोणी महिनाभर दुधाचं सेवन करत नाही, तर कोणी महिनाभर साखर खात नाही. त्याचप्रमाणे आवडणारे पदार्थ किंवा एखादं फळ असेल तर त्याचाही त्याग करू शकतात. 42, अधिक महिन्यामध्ये काही वस्तूची त्याग करतात, म्हणजे जसं की चप्पल वगैरे घालत नाहीत किंवा मग दुसरं अजून सांगायचं झालं तर कोणी अधिक महिन्यात म्हणजे पूर्ण महिनाभर दाढी करत नाही, केस कापत नाही, चप्पल वगैरे घालत नाही. नंबर 43, अधिक महिन्यामध्ये जावयाला कपडे आहेर देताना ते कोरडे देऊ नयेत. कपड्याच्या कोपऱ्याला थोडं हळदू कुंकू लावून मगच ते त्यांच्या हाताने द्यावे, असं सोपं मानलं जातं. नंबर 44, तुम्ही केलेल्या सेवेचा अनुभव येत असेल तर तुम्ही समजून जा की तुमच्याकडून तुमची कुलदेव आणि तुमच्या पितराची सेवा होत नाही आहे. जोपर्यंत आपली कुलदेव आणि पितराची सेवा आपण करत नाही तोपर्यंत जे काही आपण व्रत, वैकल्य, पूजापाठ, पारायण करत असतो ना, त्याचं हवं तसं फळ आपल्याला मिळत नसतं. जे रिझल्ट आपल्याला बघायचे असतात ते आपल्याला मिळत नसतात. त्यामुळे या अधिक महिन्यापासून तुम्ही तुमची कुलदेवी असेल तर तुमच्या कुलदेवीची उपासना करायला सुरुवात करू शकता. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्याच दिवशी सकाळी तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर तुम्ही अभिषेक करू शकता किंवा मूर्तीवर टाकावर फोटोवर तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी कुंकुमर्चन करू शकतात. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल ना तो म्हणून आपण कुंकुमर्चन करू शकतो. या उलट तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ आपल्या कुलदेवीची आरती तुम्ही नित्यनेमाने घरात करायला सुरुवात करा. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी किंवा घराच्या बाजूला तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन कुलदेवीची ओटी भरायला सुरुवात करा. घरातील जी पुरुष मंडळी आहेत त्यापैकी कोणीही एकाने किंवा कर्तृत्व पुरुषांनी तुमची जे कुलदेव आहेत त्यांचा उपवास करायला सुरुवात करा आणि मग बघा तुम्हाला आयुष्यामध्ये किती बदल दिसायला लागतील.
आता अधिक महिना हा जितका शुभ आणि पवित्र आहे, तसेच या महिन्यात काही महत्त्वाचे नियमाचे पालन करणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. तर आता आपण पुढीलप्रमाणे त्या गोष्टी देखील जाणून घेऊया. चला तर जाणून घेऊया. आता नंबर 1, तर या अधिक मासात विवाह, साखरपुडा, मुंडन विधी, जानवे, मुंज किंवा गृहप्रवेश यासारखे कोणतेही शुभ कार्य हे अजिबात करू नयेत. कारण हा महिना साधनेचा, उपासनेचा आहे, कार्यक्रमाचा नाही. पण आधीच काही ठरलेलं असेल तर निदान पंडिताचा सल्ला घ्या. नंबर 2, यासोबतच या महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन नोकरी जॉईन करण्यास हा महिना उचित मानला जात नाही. नंबर 3, या महिन्यात नवीन घर, वाहन, सोने किंवा मौल्यवान वस्तूची खरेदी टाळल्यास उत्तम. नंबर 4, अधिक महिन्यात खोटं बोलणं टाळा. या पवित्र महिन्यामध्ये असत्य भाषण, फसवणूक, निंदा, नालस्ती टाळा. राग किंवा द्वेष करणे टाळावे. मनाची शुद्धी करावी. या महिन्यामध्ये जर कोणाशी भांडण झालं तर पुण्य नष्ट होतं असं सांगितलं जातं. तसेच मनामध्ये क्षमाभाव ठेवा. परनिंदा हे पाप आहे. या पवित्र महिन्यामध्ये हे अधिकच हानिकारक आहे आणि त्यामुळे सत्य बोलणं हीच या महिन्यात सर्वात मोठी पूजा आहे. सत्यम शिवम सुंदरम, सत्यात देव आहे. नंबर 5, अनेक लोक या पवित्र महिन्यात विशिष्ट दिवशी केश कर्तन किंवा नखे कापणे टाळतात आणि टाळायलाच पाहिजे. नंबर 6, त्याचबरोबर श्रावण महिन्यात इतकाच हा महिना पवित्र असल्यामुळे या महिन्यात मांस, मध, लसूण आणि कांदा यासारख्या तामसिक पदार्थाचे सेवनसुद्धा करायला नाही पाहिजे. नंबर 7, या महिन्यामध्ये आपलं जे कुलदैवत आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या देवाला, ज्या देवस्थानी आपण अजून काही गेलो नाही पण अधिक मासामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय तर तिथे जाणं आपल्याला टाळायचं आहे. तर असे छोट्या मोठ्या गोष्टीचे बंधन आहे आणि हे बंधन पाळायलाच पाहिजे. नंबर 8, त्याचबरोबर चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचे टाळा. यामध्ये महागड्या वस्तू, दागिने, नवे कपडे याची खरेदी शक्यतो टाळावी. हा संयम आणि सादगीचा महिना आहे. त्यात समाधान मानलं हीच या महिन्याची शिकवण आहे. नंबर 9, अधिकाच्या महिन्यामध्ये संन्यास ग्रहण करता येत नाही. नूतन व्रत ग्रहण, दीक्षा करता येत नाही. विवाह होत नाहीत. चोल, उपनयन, देवप्रतिष्ठा अशा गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. नंबर 10, अधिक महिन्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आळस. नंतर करू, उद्या करू हे या महिन्यामध्ये चालत नाही. रोज थोडी तरी साधना करा. त्यामध्ये एक माळ, एक दिवा, एक तुळशीचं पान रोज करा. आळस करू नका. एकच नियम अवश्य पाळा. हळूहळू भावपूर्ण जर तुम्ही सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला याची सवय लागेल. नंबर 11, गृहारंभ, वास्तुशांती आपल्याला अधिकांच्या महिन्यात करायची नाही. म्हणजेच आपल्याला नवीन घर बांधायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला अधिकाच्या महिन्यात करायची नाही. किंवा आपण नवीन घर तयार झाले असेल तर अधिकाच्या महिन्यामध्ये आपल्याला त्या घरात, त्या वास्तूमध्ये राहायला जाता येत नाही. कारण वास्तुशांतीच करता येत नाही. तसंच या अधिक महिन्यामध्ये फक्त लेक जावयाचाच मानपान केला जातो. नाहीतर या अधिक महिन्यामध्ये आईची उटी भरण्यालासुद्धा खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. तर या संदर्भातील देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तो देखील तुम्ही पाहू शकता. अगदी व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊ की या महिन्याला अधिक मास का म्हणतात. कारण एक महिना अधिक आहे आणि तो 33 महिन्यांनी हा महिना येतो. आणि मलमास म्हणजे काय, म्हणजे जो मलिन झालेला आहे, ज्याला स्वतः भगवान श्रीकृष्णाने स्वीकारला आहे, असा तो मलमास. आता धोंड्याचा महिना का म्हणतात, तर अर्थात या महिन्यात आपण धोंडे बनवत असतो. तर ही
अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवट पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या व्हिडिओमध्ये जी काही मी माहिती दिली ही अशीच असेल तसं काही नाही आहे. मी माझ्या बुद्धीला जसं सुचल तसं मी सांगितलं. जे चांगलं आहे ते तुम्ही घ्या आणि जे नाही आवडलं ते माझं मला परत द्या. धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. 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 रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.